छत्रपती शिवाजी महाराज 1677 रोजी या ठिकाणी मुक्कामाला थांबले होते आणि या ठिकाणी एक बारव आहे आणि पहिलं पाण्याचं संसाधन कुठं नव्हतं, त्यामुळे इथं पाण्याची व्यवस्था होती। त्यामुळे इथं छत्रपती शिवाजी महाराज 100 मावळ्यासह एक रात्र या ठिकाणी थांबलेले आहेत। याचा पुरावा देखील सुद्धा आपल्याकडे आहे। इथूनच शिवाजी महाराज दुपारचं जेवण करून नरसिंह नामदेवला गेले, तिथला मुक्काम केला आणि आजोळी मामाच्या घरी तिथं सिंदखेड राजा येथे मुक्काम केलेला आहे, तसं माझ्याकडे रेकॉर्ड आहे। नमस्कार मित्रांनो, DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आता मी तुम्हाला एक बारव दाखवणार आहे जी की 400 ते 450 वर्षापूर्वीची जुनी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1677 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केला होता। कारण की जुन्या कालखंडामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, परंतु इथं बारव असल्यामुळे पाण्याची व्यवस्था होती। त्यामुळे पाण्याची व्यवस्था असल्यामुळे 100 मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं मुक्काम केला होता आणि संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी। आता ही सर्वप्रथम मी तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे। आपण सध्या आहोत महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गावामध्ये। कुरुंदा ग्रामपंचायत अंतर्गत टोकाई माता देवस्थान या ठिकाणी टोकाई गड एक आहे आणि त्या ठिकाणचं दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी झाला आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 3 वर्ष अगोदर म्हणजे 1677 रोजी म्हणजे 7/12/1677 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी मुक्काम होता। 100 मावळे होते आणि 100 मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मुक्कामी थांबले आणि त्यांनी इथं जेवण केलं। हे बघा, पूर्ण मी तुम्हाला बारव दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे हे बघा, ही संपूर्ण बारव आहे आणि ही बारव खूप जुनी आहे। म्हणजे सगळे जे राजे महाराजे जे यायचे या ठिकाणी मुक्काम करायचे, जेवण करायचे, कारण की जुन्या कालखंडामध्ये पाण्याची वगैरे व्यवस्था नव्हती। त्यामुळे अशा बारवी खोदून ठेवल्या होत्या आणि बारवी खोदून ठेवल्यामुळे सगळ्यांना माहीत होत्या बाबा इथं बारव आहे, आपण पाण्याची व्यवस्था होती सगळी। त्यामुळे ही सगळे राजे महाराजे इथं मुक्काम करायचे, थांबायचे। ही जी वाट आहे ही अशी हे संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे ही जी बारव आहे खूप जुनी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मुक्काम केला होता। हे लोकेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि याचं संपूर्ण श्रेय कोणाला जातं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु ही बारव एकदा बघून घ्या, पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आपण पाहतोय मराठा सेवक आत्माराम दळवी सरांनी ही बारव शोधून काढलेली ही इतिहास जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यांनी मुक्काम या ठिकाणी केला आणि इथं जेवण केलं, तर हे शोधून काढलेले सरांनी आणि संपूर्ण टीम सुद्धा आहे। मी तुम्हाला दाखवतो, या सर्व बांधवांनी, या सर्व लोकांनी हे शोधून काढलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळेल। DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। कारण की छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतोय खूप मोठे राजे होऊन गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपण पाहत आलोय। परंतु आजचा जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा मी तुम्हाला सांगणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज 1677 रोजी या ठिकाणी मुक्कामाला थांबले होते आणि या ठिकाणी एक बारव आहे आणि पहिलं पाण्याचं संसाधन कुठं नव्हतं, त्यामुळे इथं पाण्याची व्यवस्था होती। त्यामुळे इथं छत्रपती शिवाजी महाराज 100 मावळ्यासह एक रात्र या ठिकाणी थांबलेले आहेत। याचा पुरावा देखील सुद्धा आपल्याकडे आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला हे ठिकाण सांगणार आहे, महाराष्ट्रातलं हिंगोली जिल्ह्यातलं वसमत तालुक्यातलं कुरुंदा गावातील टोकाई देवीचा गड आहे आणि संस्थान आहे। त्याच्या थोडं अलीकडं 500 मीटर अलीकडं ही एक बारव आहे। सर्वप्रथम मी ही तुम्हाला बारव दाखवतो, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम आपण पाहतो ही बारव आहे। ही बारव ही 400 ते 500 वर्षापूर्वीची जुनी आहे असं बोललं जातंय। आता याचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ही संपूर्ण बारव दाखवा, कारण की छत्रपती शिवाजी महाराज 1677 रोजी या ठिकाणी आले होते। कागद द्या ना, 77 रोजी ठिकाणी आले होते तुम्हाला सांगणार आहे। आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी थांबले होते। या ठिकाणी ही बारव बघून घ्या। 5/12/1677 रोजी 5/12/1677 रोजी कंधार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम होता। कंधार किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम होता। 6/12/1677 रोजी गुरुद्वारा नांदेड येथे मुक्काम। त्यानंतर 7/12/1677 रोजी नांदेड गिरगाव मार्ग टोकदेवी, म्हणजे इथं या ठिकाणी जे तुम्ही आता चित्र पाहतात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा
मुक्काम झाला त्यानंतर नंतर नरसी नामदेव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले. या ठिकाणी हा शोध घेणारे सर पण आपल्या सोबत आहेत. त्यांचं नाव आत्माराम दळवी आहे. सगळी ही मंडळी आहेत. मराठा आरक्षणासाठी काम करणारे शिवाजीराव सवणकर सर आहेत. सरपंच सुद्धा आहेत राजू पाटील इंगोले आणि ही सर्व गावकरी मंडळी आहेत आणि यांच्या माध्यमातून हा शोध लागलेला आहे. सर्वप्रथम आत्माराम दळवी सरांचं धन्यवाद, कारण की त्यांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना इतिहास हा जगासमोर मांडला. कारण की छत्रपती शिवाजी महाराज 1630 पासून ते 1680 या कालखंडामध्ये, या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजून सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांची आई आपण पाहतोय त्यांची सुद्धा एक इथं गडी आहे बोललं जाते. काय याचा अजून काही इतिहास आहे का तुमच्याकडे? इथूनच शिवाजी महाराज दुपारचं जेवण करून नरसी नामदेवला गेले. तिथला मुक्काम केला आणि आजोळी मामाच्या घरी तिथं सिंदखेड राजा इथे मुक्काम केलेला आहे. तसं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. राजमाता जिजाबाईंचं सुद्धा एक इथं गडी आहे 5-7 किलोमीटरवरती. ते गाव कोणतं आहे माहीत असेल कदाचित तुम्हाला. इथं आहे गडी बहुतेक. त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? नाही, त्याच्याबद्दल सिंदखेड राजाची माहिती आहे. सिंदखेड राजालाच आहे. सिंदखेड राजालाच त्याचा आजोळ आहे आणि जन्मभूमी राष्ट्रमाता जिजाऊची तीच आहे सिंदखेड राजा. बरं, नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा हे बघून घ्या. आणि आता या 12वचं सुशोभीकरण होणार आहे ग्रामपंचायत कुरुंदातर्फे. त्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि ही 12 जी आहे अष्टकोनी आहे, कारण की काही भागामध्ये काही याच्यामध्ये अशी 12 पाहायला भेटत नाही, परंतु ही अद्भुत 12 आहे. आणि आता याचं पडझड झाली थोडीफार, परंतु याचं सुशोभीकरण ग्रामपंचायततर्फे केलं जाणार आहे. 400 वर्षापासून ही 400 वर्षापासून जी ही 12 जी आहे ही जशाच तशीच आहे. पण आता पाणी थोडं खराब वगैरे झालेलं आहे, परंतु आता पुन्हा याचं हे सर्व नीटनेटकं केलं जाणार आहे. त्यामुळे आता आपण आता कुरुंदा गावचे सरपंच याचं सुशोभीकरण करणार आहेत आणि थोड्या दिवसामध्ये याचं काम देखील सुद्धा सुरू होणार आहे. आता काम सुरू झाल्यावर आपण नक्की या ठिकाणी होण्याचा प्रयत्न करू. परंतु छत्रपती पद पावन झालेली ही ग्रामपंचायत मानदास महाराजांना इथं रामसीतेचं लग्न लावलेलं आहे. आमचे आई वडील सांगतात इथं गुऱ्हाळ म्हणजे लाकडी चरक होता. चरक लावून इथं रामसीतेचं लग्न लावून इथला जवळजवळ 200-400 माणसाचा आनंद व्यक्त केला हे आमचे आई वडील सांगत होते. ते ऐकून आम्ही त्याचं स्वागत करतो. आणि त्याच्याबद्दल काय आहे की हे टोकाईगड म्हणजे आमचे निरंजन पाटीलचे पुत्र राजू पाटील हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि यायला आम्ही शुभेच्छा लाख देतो. आणि एवढं बोलून टोकाई मातेला महाराष्ट्र. इतिहास जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यांनी मुक्काम या ठिकाणी केला आणि इथं जेवण केलं, तर हे शोधून काढलेले सरांनी आणि संपूर्ण टीम सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवतो. या सर्व बांधवांनी, या सर्व लोकांनी हे शोधून काढलेलं आहे.